नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र बीडकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आज आलेलो आहे नवगण राजुरी या परिसरामध्ये. या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, नवगण राजुरी परिसरामध्ये अतिशय वेगाने रेल्वेचं काम या ठिकाणी चालू आहे. मित्रांनो, आपण समोर जर बघितलं त्या ठिकाणी ट्रेन पण आलेली आहे. जी नवीन जी रॅकमध्ये ट्रॅक घेऊन येते ती ट्रेन या ठिकाणी या परिसरामध्ये आलेली. आणि या परिसरामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर नवगण राजुरी रेल्वे स्थानकापासून पुढं काम पूर्ण झालेलं आहे. आणि नवगण राजुरी रेल्वे स्थानक ते कारखाना ह्या परिसरामध्ये थोडंसं काम पेंडिंग आहे. ते काम या परिसरामध्ये सध्या चालू आहे. आपण या ठिकाणी बघणार आहोत. ट्रेन पण आलेली, ते ट्रेन मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, या ठिकाणी म्हणजे खडी हातरून स्लीपर टाकून त्या ठिकाणी पॅनल टाकण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. मित्रांनो, कोणी नवीन या चॅनलवरती असतील नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. मित्रांनो, तर मी तुम्हाला या ठिकाणी आज दाखवणार आहे तर कशा पद्धतीने काम चालू आहे. मित्रांनो, आपण समोर पाहू शकतो या ठिकाणी स्लीपर हातरण्याचं काम चालू आहे. मित्रांनो, जवळपास स्लीपर हातरलेत आणि स्लीपरची जी लेवल असते ते लेवलिंगचं काम या परिसरामध्ये सध्या चालू आहे. आणि या ठिकाणी पाहू शकतोय क्रेनच्या साह्याने ते पटऱ्या असते छोटे छोटे तुकडे ते पण या ठिकाणी असं म्हणजे रोळ ज्या ठिकाणी रोळ आहेत रोळ असे बाजूने टाकण्याचं काम चालू आहे. मित्रांनो, त्या पटऱ्या आहेत त्या रोडच्या बाजूने टाकण्याचं काम चालू आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकतो आपण रेल्वे ब्रिजचं पण काम चालू आहे. आणि आपण आता मित्रांनो पुढे जाऊन बघूया. रेल्वे ट्रेन आलेली ती ट्रेन मी तुम्हाला दाखवतो. समोर मित्रांनो ट्रेन आहे, त्या पाहू शकतो समोर आपण. त्या ट्रेन पाशी जाऊन मी तुम्हाला ट्रेन दाखवतो. मित्रांनो, सध्या आपण पाहू शकतोय सध्या नवगण राजुरी परिसरामध्ये सध्या ट्रेन येऊन उभा राहिलेली. या ठिकाणी आपण पाहू शकतोय समोर. मित्रांनो, सध्या जर बघितलं मित्रांनो, सध्या हे राहिमोगून येणारा रेल्वे मार्ग आणि समोर जर बघितलं मित्रांनो, ते समोर जे पूल पाहतो तो कारखान्याकडे जाणारा म्हणजे तो रोड आहे आणि तिथं ते पुलाचं काम चालू आहे. तर इथूनच अवघ्या मित्रांनो अर्धा ते 1 किलोमीटर अंतरावरती नवगण राजुरीचं रेल्वे स्थानक आहे. आणि ह्या परिसरामध्ये सध्या ट्रेन येऊन उभा आहे. मित्रांनो, जे क्रॉसिंग आहे त्या क्रॉसिंग पाशी सध्या काम चालू आहे रेल्वेचं. आणि ते काम झालं की मित्रांनो, नवगण राजुरी रेल्वे स्थानकावरती ट्रेन जाऊन उभा राहणार आहे. लवकरच ह्या परिसरामध्ये म्हणजे नवीन ट्रेन धावण्याचे चान्सेस आहेत. कारण की मित्रांनो, जर बघितलं तर आता जवळपास ओव्हरऑल बीडपर्यंत पूर्ण ट्रॅक हातरण्यात आलेले आहे. जर मित्रांनो ही जी ट्रेन आहे तर मित्रांनो जवळपास मसोबा फाट्यापर्यंत जाऊ शकते. म्हणजे जे ट्रॅक घेऊन आलेले जे ट्रॅक आहेत तिथपर्यंत पुरू शकतात. कारण की बीडच्या रेल्वे स्थानकापर्यंत तर हे जाऊ शकत नाही ट्रेन. कारण की एवढ्या ट्रॅक ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये मित्रांनो जर पकडलं तर एक 8 किलोमीटर डिस्टन्सच्याच फक्त ट्रॅक ह्याच्यामध्ये आणल्या जातात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं मित्रांनो, ही ट्रेन रायमोच्या रेल्वे स्थानकावरती उभा होती. आणि तिथून आता मित्रांनो ही नवगण राजुरी रेल्वे स्थानकामध्ये आलेली आहे. आणि या परिसरामध्ये ट्रॅक हातरत हातरत तिथपर्यंत आलेली आहे. मित्रांनो, शिरापूर गावापासून ते नवगण राजुरीपर्यंत ही ट्रेन आलेली आहे. आणि मित्रांनो, या परिसरामध्ये बघितलं तर सध्या ट्रेन उभा आहे. आणि इथूनच पुढचं काम पूर्ण झालं. आता पुढे पाहू पाहू शकतो आपण, पुढे पॅनल आणि पटरी टाकण्याचं काम पुढच्या ह्या भागामध्ये चालू आहे. तर ते पूर्ण काम झालं की मित्रांनो ट्रेन डायरेक्ट बीडच्या दिशेने येणार आहे. म्हणजे मसोबा फाट्यापर्यंत ट्रॅक घेऊन ट्रेन येणार आहे मित्रांनो. आता मित्रांनो, ही ट्रेन कुठपर्यंत जाणार आहे त्याचा पण आपण व्हिडिओ लवकरच बनवणार आहोत. तर मित्रांनो, सध्या ही ट्रेन नवगण राजुरी परिसरामध्ये ट्रॅक हातरत हातरत इथपर्यंत आलेली. तर लवकरच पुढे निघून जाईल मित्रांनो. कारण की पुढचं काम आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो. कुठपर्यंत काम चालू आहे, काय काम चालू आहे.
पुढं जर थोडं बघितलं तर त्या क्रॉसिंग पाशी स्लीपर हाताळण्याचं काम चालू आहे मित्रांनो. मित्रांनो पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतो पुढं कशा पद्धतीने काम चालू आहे ते. मित्रांनो कारखान्यापाशी जवळच ही ट्रेन उभा आहे मित्रांनो. एक कारखाना इथून 300-400 मीटरवरतीच का गजानन कारखाना आहे आणि नवगण राजुरी गावामध्ये सध्या ट्रेन येऊन उभा आहे. मित्रांनो आपण समोर जाऊन बघूया त्या पुलाची सध्या काय काम चालू आहे ते. मित्रांनो मागे बघितलं आपण त्या ठिकाणी ट्रेन उभा आहे आणि मित्रांनो हे समोर आहे हे ब्रिजचं काम चालू आहे. समोरच्या बाजूला बघितलं तर या मित्रांनो नवगण राजुरी पण येणार आणि ह्या साईडला जर बघितलं तर हा कारखान्याकडे जाणारा ब्रिज आहे मित्रांनो. या ठिकाणी उड्डाण पूल बनवण्यात आलेला आहे. खालून ट्रेन गेल्यामुळे वरून पूल बनवण्यात येत आहे आणि समोरच पाहू शकतो या ठिकाणी जवळपास इथपर्यंत ट्रेनचं पूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो. मागं पाहू शकतो मित्रांनो ट्रेन उभा आहे आणि सध्या मी आपल्या कारखान्याकडे जाणाऱ्या रोडवरती मी आता सध्या आहे आणि ह्या परिसरामध्ये अं, अतिशय वेगाने काम चालू आहे. समोर जे आपण पाहतोय इथपर्यंत जवळपास ट्रॅक टाकण्यात आलेली आणि जे पुढं जे क्रेन उभा आहे त्या क्रेन पर्यंत पासून पुढे स्लीपर हातरणं चालू आहे. म्हणजे इथं पण सध्या खडी टाकलेली ह्याच्यावरती लवकरच आता स्लीपर हातरून ही ट्रेन पुढच्या दिशेने जाणार आहे मित्रांनो. ह्याला मित्रांनो एक आजचा दिवस किंवा उद्याचा दिवस पण टाइम लागू शकतोय कारण की काम बरचसं म्हणजे पकडलं तरी मित्रांनो 300-400 मीटरचं काम आहे. झालं तर दुपारपर्यंत पण हे काम हे कर्मचारी या ठिकाणी करू शकतात. समोर जर बघितलं मित्रांनो हे लोखंडाचं जे मोठं दिसतंय आपल्याला ते मित्रांनो ह्या पुलाच्या वरती टाकणार आहेत. पाहू शकतो आपण समोर या ठिकाणी स्लीपर टाकण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो जर बघितलं तर या ठिकाणी आपण पाहू शकतो समोर स्लीपर हातरण्याचं काम चालू आहे. खडी तर सध्या म्हणजे पांगवलेली रेल्वेच्या रोडवरती आणि या ठिकाणी बघितलं तर पॅनल पण हातरण्याचं काम या परिसरामध्ये चालू आहे. आपण पाहू शकतो समोर जे स्लीपर असतात त्याची लेवल करण्याचं काम एक पुढच्या परिसरामध्ये काम चालू आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर क्रेन क्रेनच्या साह्याने ह्या पुढच्या ट्रॅक ज्या आहेत त्या ट्रॅक पुढं हाताळल्या जात आहेत. मित्रांनो आजच्या दिवसभरामध्ये जवळपास हे काम पूर्ण होऊ शकते कारण की आज आहे 12 तारीख. 12 तारखेमध्ये हे काम पूर्ण होणार आहे मित्रांनो. 13 तारखेला मित्रांनो ही ट्रेन इथून पुढे जाऊ शकते मित्रांनो. एक सैनिक शाळापर्यंत तर नक्कीच जाऊ शकते मित्रांनो कारण की त्यातल्या ट्रॅक जे पाहतो आपण 3 लेयर बाकी 5 लेयर असतात. 5 पैकी 3 लेयर पेंडिंग आहेत आणि 2 लेयरमध्ये मित्रांनो कमीत कमी 2-2.5 किलोमीटर झाली मित्रांनो गाडी हे 2 लेयरमध्ये. त्याच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेट केलं तर अजून 5 किलोमीटर गाडी नक्कीच या ठिकाणून पुढे जाऊ शकते. 5 ते 5.5 किलोमीटर नक्कीच जाऊ शकते मित्रांनो. मित्रांनो
हा होता 12/12/2024चा न्यू अपडेट व्हिडिओ. नवगण राजुरीमधून आपण हा आज अपडेट व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. आणि लवकरच या ठिकाणाहून हे काम पूर्ण होईल. आणि पुढे गेल्यावरती मित्रांनो आपण त्याचा लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. नवगण राजुरीचं रेल्वे स्टेशन वरती आपण एक नवीन व्हिडिओ टाकणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा मित्रांनो.